चक्क पूजाने केले सासूला घरामध्ये लॉक. हो हो, हे अगदी खरं आहे. तर घडलं असं की आम्ही सर्वजण निघालो होतो बाहेर जाण्यासाठी आणि पटकन आवरायच्या गडबडीत मी एकदम घाईमध्ये खाली गेले आणि खाली गेल्यावरती माझ्या लक्षात आलं, ज्यावेळेस मम्मींनी बाल्कनीतून आवाज दिला त्यावेळेस. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मस्त आवरून आम्ही रेडी झालो बाहेर जाण्यासाठी आणि गॅलरीमधून पाहते तर काय, गुंड्या आणि गुंड्याचे बाबा ऑलरेडी खाली पोहोचलेले आहेत. म्हणजे लहान मुलांना किती एक्साइटमेंट असते ना कुठे बाहेर जायचं म्हणलं तर. आणि गुंड्या तर खूप लकी आहे, कारण त्याला त्याच्या आजीबाबांचं खूप प्रेम भेटतंय. तर गुंड्याच्या बाबांना आज जायचं होतं दौंडला, त्यामुळे त्यांना आम्ही आज बाहेर सोडलं आणि थोडंसं चिकन शॉपचं काम होतं, ते काम आवरून फास्टमध्ये आम्ही पोचलो आमच्या चिकन शॉपवरती. जाताना गाडीमध्ये गुंड्याची कंटिन्यूस बडबड चालू होती आणि कंटिन्यूस तो हेच विचारत होता की बाबा कुठे गेले आणि बाबा कुठे गेले. हे विचारता विचारताच आम्ही पोचलो शॉपवरती. आणि शॉपवरती पोचल्यावरती गुंड्याचं सगळ्यात आवडीचं काम ते म्हणजे सगळीकडे कोंबड्या पाहणे. तर त्याला आज पिंजऱ्यामध्ये काही कोंबड्या दिसल्या नाही आणि त्याचे एक्सप्रेशन्स, संपलं आज सगळं संपलं. हो. आणि मग त्यानंतर आम्ही सगळेजण बाहेर थांबलो आणि मस्त असा चहा घेतला. त्या ठिकाणी आम्ही त्याला म्हणत होतो की गुंड्या तुला चहा प्यायचा का, पण नाही, माझं पिल्लू खूप गोड आहे, नाही म्हणून नाही नाही, आम्ही चहा पित नाही. तर घरी आल्यानंतर दुपारची सर्व कामं आवरली, जेवण वगैरे आवरलं आणि त्यानंतर ना मी DIYला गेले आणि त्यामध्ये मला ही प्लेट खूप आवडली, मग ही मी लगेच फायनल केली. आणि थोडीशी शॉपिंग मी स्वतःसाठी सुद्धा केली यामध्ये. आणि त्यानंतर महावितरण ऑफिसमधलं माझं एक छोटंसं काम होतं, ते काम फिनिश करून मग मी घरी आले. घरी आल्यानंतर आमचा अचानकच प्लॅन झाला की चला आज आपण थोडंसं हाऊस पार्टीसाठी एका ठिकाणी जाऊयात. तर तिथूनच जवळ आमचे काही फ्रेंड्स आहेत, मग आम्ही सगळे फ्रेंड्स एकत्र जमलो होतो. मग त्या ठिकाणी जाऊन आम्ही हाऊस पार्टीचं थोडंसं नियोजन केलं. तर मस्त अशा गप्पा वगैरे मारत आम्ही हॉटेलमधूनच थोडंसं जेवण ऑर्डर केलं आणि सगळ्यांनी एकत्र मिळून मस्त असं जेवण केलं. आणि मग छान अशा गप्पा मारून आम्ही रात्री निवांत घरी आलो. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके, बाय.